सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठेवरी हे बोलिया कर कठेवरी हे बोलिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठेवरी Hare Rama
करिता देवार्चन करिता देवार्चन करिता देवार्चन करिता देवार्चन घरा आले संत जन घराले 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 संत जन देव सारावे परती देव सारावे परती देव सारावे परती देव सारावे परती संत पूजावे आरती 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 शालिग्राम विष्णुमूर्ती शालिग्राम विष्णुमूर्ती शालिग्राम विष्णुमूर्ती शालिग्राम विष्णुमूर्ती संत भूकावती संत भूकावती संत भूकावती संत भूकावती संत भूकावती संत भूकावती देव सारावे परती देव सारावे परती देव सारावे परती देव सारावे परती संत पूजावे आरती 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 तुका म्हणे संधी तुका म्हणे संधी तुका म्हणे संधी तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची माती अधिक वैष्णवांची माती अधिक वैष्णवाची माती अधिक वैष्णवाची माती अधिक वैष्णवाची माती अधिक वैष्णवाची माती देव सारावे परती देव सारावे परती देव सारावे परती देव सारावे परती संत पूजावे आरती संत पूजावे आरती पूजावे आरती संत पूजावे आरती संत पूजावे पार
करिता देवार्चन वाजवू नका. करिता देव आरचन घरा आले संत जन देव सारावे परते संत पुजावी आरती शाळीग्राम विष्णुमूर्ती शाळीग्राम विष्णुमूर्ती संत हो का भलती याती देव सारावे परते संत पुजावी आरती. तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी देव सारावे परते संत पुजावी आरती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वाजवू नका. कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय महत्वाचा संतांचं महत्व संतांचा अधिकार दाखवणारा अभंग आहे. आज शिवरायांच्या पवित्र अशा दरबारामध्ये चालू असणारा 1 दिवसीय सोहळा आणि वास्तविक पाहायला गेलं दुसरं काही बोलावं. जगाच्या कल्याणा संतांच्या साधू संतांचं ठरलेलं आहे. जगाचं हित व्हावं, तुम्ही आम्ही सुखी असावे, आनंदी असावे यासाठी साधू संत येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार केला, स्वार्थासाठी स्वतःच्या काहीच नाही, फक्त तुम्हा आम्हाला सुखी बघायचा आहे, आनंदी पाहायचा आहे. अर्थ एकच आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभवती. महाराजांच्या पवित्र अशा दरबारामध्ये चालू असणारा 1 दिवसीय सोहळा आणि या सोहळ्या निमित्त माझ्याकडे आलेली आजची कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होते. कीर्तन सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व टाळकरी आहेत, गायक वर्ग, माऊली आहेत, इमराजी महाराज आहेत, इकडे गुरुजी आहेत, पुढे गुरुजी आहेत आणि वास्तविक पाहायला गेलं माता वर्ग, पिता वर्ग. आता माझा काही परिचय द्यायची गरज नाही असं म्हणतात बरं का मावशी. जोपर्यंत नवरीची इती जाती होत नाही तोपर्यंत नवरी नवीन असते लाजून. पण माझी इती जाती मागटल्या 2 वर्षाखाली झाली आणि याच मंडपाखाली. त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही. मारुती बाबांच्या पवित्र आशीर्वादामुळे जसं आपल्याला बोलायचं तसं बोलत चलूया. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. वैकुंठवासी गुरुवरे ब्रह्मचैतन्य गुरुवरे आबासाहेबांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझे प्राणप्रिय वास्तविक पाहायला गेलं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे
शास्त्र सांगतं, महाराज सांगतात, जगामध्ये काही गोष्टी अशक्य असतात पण अभ्यास केलं की ती शक्यच होतात. पण मला असं वाटतं काही काही गोष्टी अभ्यास करून सुद्धा शक्य होणं नाही. त्यासाठी माझ्या साधू संतांचा आशीर्वाद असा. अरे माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सहज जाता जाता रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. रेडा सर्वात अवघड असणारा वेद बोलला, ऋग्वेद. रेड्या मुखे वेद बोलियला, गर्वद्विजाचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. वर्णन आहे. साधू संतांचा मस्तकावर हात पडला, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होत असते. या न्यायाप्रमाणे माझ्या मारुती बाबांचा या मस्तकावर हात पडला आणि खरोखरच सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. सगळ्यांच्या चरणी, पंचकृषीतील सर्व साधू संत हे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे प्रारंभ करतो. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका करिता देवार्चन, घरा आले संत जन, देव सारावे परते संत पुजावे. आरती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये संतांचं महत्व दाखवले, संतांचा अधिकार, संतांची पात्रता, संतांची उंची दाखवली. किती संतांची उंची आहे, संतांचा अधिकार किती आहे. जगद्गुरु तुकोबारा अभंगामध्ये कडक शब्द वापरतात. करिता देवार्चन, ह्याला नॉर्मल मध्ये बेस करायचं. करिता देव अर्चन. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, माय बाप आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करत बसलोय आणि त्याच वेळेला घरा आले संत जन, दारात संत आले, करायचं काय. मावशी हातामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे, खंडोबाची मूर्ती आहे, प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे आणि आता देवपूजा चालू केली तुम्ही आणि त्याच वेळेला तुमच्या दारात संत आले.
घरा आले संतजन. खरं सांगा मावशी, करचाल काय? मावशी झोपल्या का काय? अगो मायो काय करचाल? बाहेरून हाक मारली, अहो काकू घरात आहे का कोण? आता ह्यांच्या तर हातामध्ये देवपूजा आहे. आपल्या तोंडातून सरळ शब्द जाते, महाराज माझ्या हातामध्ये देवपूजा आहे, देवाची भगवंताची सेवा चालू आहे, पूजा चालू आहे. महाराज पूजा होईपर्यंत तिथं ढेळजत बसा, पूजा झालं की मी येते. हे शब्द जाणार आहेत ना, बोलत चला. महाराज म्हणतात, अरे दारात संत महात्मे आले तर तुम्ही देवपूजा करताय. महाराज म्हणतात देवपूजा सोडून द्या, अगोदर दारातल्या संताची संत पूजा करा. देव सारावे परते, देवाची पूजा लुटून द्या आणि अगोदर दारात आलेल्या या संतांची पूजा करा. संत पूजावे आरती. लोक म्हणत असतील, महाराज गिरी महाराजाचं कीर्तन होतं, कॅन्सल झालं म्हणून तुमचं कीर्तन ठेवलं आणि तुम्ही बिनगुरी गावामध्ये येऊन म्हणताय देवाची पूजा लोटा पण दारात आलेल्या संतांची पूजा करा. असं कसं महाराज? त्याला उत्तर देतो मी माझ्या अंगचं बोलत नाही. स्वतः पांडुरंगाच्या मुखातले शब्द नाथ महाराजांनी लिहून ठेवलेत. अरे दादांनो, दारात संत आलेत आणि तुमच्या हातामध्ये देवपूजा चालू आहे, तसंच तुम्ही देवपूजा करता. ती देवपूजा नाही. नाथ महाराज म्हणतात, त्या साधूची पूजा न करीता जो माझी पूजा करी तत्वता, तिने मज उरी हानितल्या लाता, के तू माझ्या घाता प्रवर्तला. नाथ महाराजांचे कडक शब्द आहेत. हे दादांनो, अरे दारात संत आले आणि तुम्ही देवाची देवपूजा करत बसताय, संताला तिथंच उभा करताय. ती संत पूजा नाही, ती देवपूजा नाही. स्वतः देव म्हणते, अरे दारात संत चालते बोलते संत आहेत, देव आहेत, देवते संत, देवते संत, आणि त्या देवाला तिथं उभा करून माझी सेवा करतो. ती सेवा नाही, तुम्ही देवाच्या उरावर लाता मारल्यासारखा आहे. मुद्दा एवढाच आहे, देव सेवेपेक्षा सुद्धा या संतांची सेवा श्रेष्ठ आहे. म्हणून देवाची सेवा लोटा पण अगोदर संतांची पूजा करा. देव सारावे परते, संत पूजावे आरती. लोक म्हणत असतील, महाराज आजपासून तसंच करतो, दारात संत आली की देवपूजा, बकिटात सगळे देव. आड आहे का? आता मुद्दा एवढा आहे, संत म्हणायचं कोणाला? होय, विभूती लावली, गंध चढवला, 10 माळा घातल्या, दिवसभर रामनाम जपणार, रात्री परायमाला आपणा. हे चिदान देगा देवान कुठं तरी घटोड मिळावा, याला संत म्हणायचं का? अरे संत म्हणायचं कोणाला? माऊलीने सुंदर वर्णन केले. आत्मज्ञानी चोखाडी संतजी माझी रूपाडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. माऊली म्हणता संत म्हणायचं कोणाला? अरे जे आत्मज्ञानाने चोकडी झाली त्यांना खरे संत म्हणायचं. बरं संत म्हणायचं कोणाला? रात्रंदिवस मुखामध्ये विठ्ठल, डोळ्यामध्ये विठ्ठल, जिकडं पाहावं तिकडं विठ्ठल. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सोसे मन झाले हा बखरी. अरे संत म्हणायचं कोणाला? बोलत असताना विठ्ठल यावं, पाहत असताना विठ्ठल, नव्हे नव्हे तर शेतामधलं कष्ट असो, घरामधले कष्टातो, कष्ट करत 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 सुद्धा ज्यांच्या अंतःकरणामधून विठ्ठल निघतं ना, त्यांना खरे संत म्हणायचं. आणि तसले संत दारात आले की मग देवाला लोटायचं आणि त्या संतांची पूजा करायची. देव सारावे परती, संत पूजावी आरती. बनले महाराज, सगळं कळालं. अंतःकरणामध्ये विठ्ठल यावं, मुखामध्ये नामचिंतन, डोळ्यामध्ये विठ्ठल, त्याला संत म्हणायचं. बर महाराज, आता या कलियुगामध्ये नेमकं संतांची जात कोणती असते? आलं बघा जातीवर. होय, जात कोणची संतांना? महाराजांनी त्यासाठी 3ऱ्या चरणाची निर्मिती केली. लोक म्हणतील मराठ्याचा संत, धनगराचा संत. संतांना जात, मराठा, माळी, कुणबी, धनगर, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, चांबार, सगळ्या जातीला या मंडपाखाली अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी आहे अधिकार. चला करी, सकळाशी आहे अधिकार, सकळाशी आहे अधिकार.
महाराजांनी सुंदर वर्णन केले. लोक म्हणत असतील महाराज दारात संतांनी की देवपूजा लोटूया ना, दारात आलेल्या संतांची पूजा करूया. महाराज पण संतांची जात कोणती? मराठा, माळी, कुणबी, धनगर, ब्राह्मण, मुसलमान, नेमकं जात कोणती? महाराजांनी सांगितलं संतांना जात. आता छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा संतच होते बरं का. कारण जगाच्या कल्याणा ज्यांना ज्यांना वाटतं जगाचं हित व्हावं, जग आनंदी असावं, जग सुखी असावं, त्यांना संतच म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना पण हेच वाटत होतं. पुढे जाऊन या लोकांना त्रास होऊ नये, आनंदी राहावे, सुखी राहावे, सगळ्यांनी प्रेमानं कार्यक्रम करावे ही शिवाजी महाराजांची इच्छा होती. अर्थ एकच आहे, शिवाजी महाराज सुद्धा संत आहेत. बर, संतांची जात जगद्गुरु तुकोबाराय मराठा, छत्रपती शिवाजी महाराज मराठा. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केलो, ब्राह्मण. बर, माझ्या मारुती महाराजांचा विचार केलो, बोलत चला, धनगर. बर, धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर नावाचं गाव आहे आणि त्या तेर नावाच्या गावामध्ये एक भोळा संत होऊन गेला. त्या संताचं नाव काय? कुंभारान बाळा तू नविले पाये नवलाची गोष्ट. वर्णन आहे साधू संतांच्या इतिहासामध्ये. सगळ्यात भोळा संत म्हणून गोरोबा काकाला ओळखायला जायचं. मडके बनवणार कुंभार घराण्यामध्ये जन्माला आलेले संत, पण देवानं त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांचं काम करायला सुरुवात केली. अर्थ एकच आहे, संतांना जात नाही. मराठा, माळी, कुणबी, धनगर, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, चांबार सगळ्या समाजाचे संत असू शकतात. म्हणून या मंडपाखाली सगळ्या जातीला अधिकार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणायला लागले, येड्या लोकांनो, दारात संत आली की जातपात विचारायची गरज. उदाहरण दिली. तुकोबाराय म्हणतात शाळीग्राम विष्णुमूर्ती संत होका भलती याती. तुकोबाराय म्हणतात दादांनो, मावशांनो, प्रत्येकाच्या अंगणासमोर तुळशी वृंदावन. तुळशी आहेत का नाहीत? बोलत चला किंवा मावशी, कमी माझं वेगळं दिसायला चेहरा. हा बोलत, भाषा तर समजाली की काकू नाही, भागाभागात बदल असतं बरं का माऊली. एक 10-20 किलोमीटरचा अंतर पार केला की भाषेत भागाभागात गुरुजी बदला. आमच्या तिकडे कानेगाव मध्ये मेल्यानंतर माणसं जळते. तुमच्याकडे कसं आहे? कसं आहे? का जिवंतपणेच? हा, म्हणजे भागात बदला म्हणून विचारलेलं. बरं ऐका, संतांना जात नसते. शाळीग्राम विष्णुमूर्ती, प्रत्येकाच्या अंगणासमोर तुळशी आहे. तुळशीमध्ये शास्त्र सांगतं, तुळशीमध्ये एक दगड पूजला जातो. तुळशीमध्ये दगड पुजतात का तुमच्याकडे? आता लोक काय करलेत हल्ली सध्या, दगड दिले सोडून महादेवाची पिंड म्हणून ती सिमेंट आणि वाळू मिक्स करून महादेवाची पिंड करावी. पण शास्त्र सांगतं महादेवाची पिंड वगैरे काही नाही. शाळीग्राम नावाचा दगड तुळशीमध्ये ठेवला पाहिजे. कोणत्या जातीचा दगड? शाळीग्राम. आता मुद्द्यावर यायचंय बरं का. जातपात काढून टाकण्यासाठी तुकोबारायांनी शब्द वापरले. शाळीग्राम विष्णुमूर्ती. तुकोबारा म्हणतात दारात तुळशी आहेत, तुळशीमध्ये दगड पुजतो आम्ही, तुम्ही. शास्त्र सांगतो तो दगड शाळीग्रामाचा असला पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे अयोध्येमध्ये माझ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. जब मेरे रामजी का आवान होगा शबरी के कुटियों का पावन होगा.
आता जास्त उल्लेख करत बसत नाही. प्रभू रामचंद्राचं मंदिर बनले आणि माझ्या रामाची मूर्ती कोणत्या जातीच्या दगडाची आहे? शाळेग्रामाच्या. शास्त्र तेव्हापासून आहे बरं का. ऐका, अंगणामध्ये तुळस असते, तुळशीमध्ये दगड पुजला जातो, तो शाळेग्रामाचा दगड असला पाहिजे जातीनं बरं का. आता मला खरं सांगा, तोरंब्याच्या प्रत्येक दारासमोर तुळशी आहे आणि तुळशीमध्ये दगड आहे, पण गुरुजी त्या तुळशी मधला दगड हा शाळेग्रामाचाच आहे का? बोलत चला. हा, कोणाचा माळावरचा, कोणाचा मळ्यातला, कोणाचा लांबकाच, कोणाचा गोलच, कोणाचा तांबडाच, कोणाचा काळाच. पण ऐका, आमचा भाव त्याच्यावर बसला ना, दगड कोणत्या जरी जातीचा असला तरी आम्ही त्या दगडाला शाळीग्राम विष्णू म्हणूनच पूजतो. शाळीग्राम विष्णुमूर्ती. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संत कोणत्या जातीचा आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याचे हावभाव कसे आहेत याच्याकडे पाहायचं नाही. संत आले की देव सारावे परते. देवाला लुटून द्या, दारात आलेल्या संतांची पूजा करा. संत पूजावे आरती. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे संधी. ए दादांनो, ही पुन्हा पुन्हा संधी नाही. हे 3.5 हाताचं शरीर जे प्राप्त झाले ना, हे पुन्हा पुन्हा होणार नाही. बरेच लोक म्हणते तो आम्हाला, महाराज गरीबाच्या घरामध्ये जन्म झालाय हो, मग आमच्या गावात 10 मजली इमारत बांधली पाटलानं आणि त्याला पोरगच होई नाही. मला असं वाटायलंय गळफास घ्यावी, मरावं आणि त्याच्या पोटाला जावं. काय का? महाराजांनी उत्तर दिली, येड्या, हे 3.5 हाताचं शरीर एकदा गेले की पुन्हा भेटणार आहे का? 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगीले, ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. दादा, अरे गरीबाच्या घरामध्ये जन्म झालाय, थोडासा त्रास होत आहे, प्रॉब्लेम होते म्हणून तू गळफास घेतो, फाशी घेतो, औषध पिऊन या देहाचा त्याग करतो. हे 3.5 हाताचं शरीर उगीच प्राप्त झालं नाही. उगीच या शरीराचा त्याग करायचा नाही. कारण 84 लक्ष योन्या जन्माला यावं लागतं. आणि जन्माला आलं की काय भोगावं लागतं? जन्माला आलं की दुःख आहे का सुख आहे? खरंच सांगा बरं. लगीन झालंय का महाराज? अयो बाबा, तुम्हाला कसं म्हणेल? लग्न झालंय का? नाही का? मग निवांत. 1.5 महिना झाला. बस म्हणलं की बसावं लागले, उठ म्हणलं की गपची उठून घराबाहेर. बर, जन्माला आलं, जन्माला आल्यावर सुख आहे का? किती दुःख आहे? दुःख पर्वता एवढी. अरे पर्वता एवढं दुःख, एवढं दुःख. शेतामध्ये गेलं, काही पाऊस नाही, वारा नाही, लगेच दुःख. बर, घरामध्ये काही थोडासा विरोध झाला की दुःख. सगळीकडे दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. एवढं दुःख सहन करून हे 3.5 हाताचं शरीर प्राप्त झाले. महाराजांनी तर उत्तर दिले, 84 लक्ष योन्या. कोल्या कुत्र्याच्या जन्माला जायचं, कीटकाच्या जन्माला जायचं, दुःख भोगायचं, मरायचं, जन्माला यायचं, दुःख भोगायचं, मरायचं. असं एकदा दोनदा नाही, 84 लक्ष योन्या. त्यामध्ये प्रमाण आहे, एक योनी कोटी कोटी वेळा फेरा, मग लागे वारा मानवाचा किंवा मनुष्याचा. अनेक जन्माच्या नंतर हे 3.5 हाताचं शरीर प्राप्त होते. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे संधी प्राप्त झाली. बरं, संधी झाली कुठं प्राप्त? पाकिस्तानमध्ये संधी प्राप्त झाली असती तरी ही शरीराची राजे काय, संत काय, देव काय कळाला असता. भरतखंडी नरदेहाची प्राप्ती येतो, परमभाग्याची संपत्ती. अरे भारतासारख्या देशामध्ये जन्म झालाय, भाग्य आहे. त्यातून महाराष्ट्रामध्ये भाग्य आहे. त्यातून मारुती बाबांच्या पवित्र अशा दरबारामध्ये जन्म झालाय. खरोखरच तुका म्हणे संधी भेटली कुठं? अधिक वैष्णवांची, या साधू संतांच्या संगतीमध्ये आपल्याला जन्म भेटलाय. म्हणून महाराज म्हणतात, देवाला लोटा पण अगोदर संतांना पूजा. देव सारावे परते, संत पूजावी आरते. विठोबा
अभंगामध्ये सरळ 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 साधू संतांचं महत्व दाखवलंय. साधू संतांचा अधिकार काय? अरे साधू संतांचा अधिकार पाहत असताना आम्ही तुम्ही त्यांची लेवल करायची गरज अजिबात नाही. काय साधू संतांचा अवतार आहे, काय छत्रपती महाराजांचा अवतार. वा. साधू संतांचा इतिहास पाहत असताना, उंची पाहत असताना आमच्या सोबत उंची करायची नाही, डायरेक्ट देवासोबत उंची केली तुकोबारायने. तुकोबाराय म्हणतात देव ते संत, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. वास्तविक पाहायला गेले हे संत आहेत, ते संत नाहीत, चालती बोलती देवच आहेत. का? धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहत असताना कोणत्या जातीपातीचा विचार करायचा नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं येणं हे तुमच्या आमच्या हितासाठी आहे. माझ्या राजांचं येणं हे तुम्ही आम्ही सुखी व्हावं म्हणून यासाठी येणं. ऐका, माझे राजे आले कशासाठी? धर्माचे पालन, धर्माचं पालन करण्यासाठी. ज्या ज्या वेळेस अधर्म लोक वाढतील आणि धर्मी लोकांना त्रास होईल त्या त्यावेळेस असे साधू संत जन्माला येत असतात. महाराजांनी उत्तर दिले, हे धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, येणं कशासाठी? धर्माचे पालन, धर्माचं पालन करण्यासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्या वेळेस धर्म बुडतो आणि अधर्मी लोक वाढतात आणि धर्मी लोकांना त्रास होतो त्या त्यावेळेस अशी लोक येत असतात. बघा, महाराज म्हणतात धर्माचे पालन, धर्माचं पालन करण्याकरिता, धर्म सांभाळण्याकरिता, या लोके सुखी होण्याकरिता या लोकांनी हातामध्ये तलवार घेतली. तलवार घेऊन काय केले? करणे पाखंड खंडन, पाखंड्या लोकांचं खंडन चालू केलं. बर, तीक्ष्ण उत्तरे हाती. जगद्गुरु तुकोबाराने हातामध्ये तलवार घेतली नाही, तुकोबाराने कडक बाण वापरलेत मुखामधले. कारण माहित आहे तुकोबारांना कडक बोलल्याशिवाय लोक ऐकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास पाहत असताना लोक भाषेवर जास्त प्रभुत्व नव्हतं. हातामध्ये तलवार दिसली कीच लोक घाबरायचे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असे साधू संत दारात आले की भिनगुरी देवाची पूजा लोटायची, पण ह्या संतांची सेवा करायची. देव सारावे परते, संत पूजावे आरते. बर,
या साधू संतांनी काय केलं? साधू संतांनी वास्तविक पाहायला गेले या साधू संतांचा विचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केला. पाहायला गेलो तर मुस्लिम समाजाच्यांनी सुद्धा इतिहास पाहिला पाहिजे, कारण माझ्या राजांची मुस्लिमाचे सुद्धा मावळी होते. आता जास्त खोल इतिहास सांगायचं नाही, मी पुन्हा येईन, पुन्हा बघू. आज ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्याने इतिहास घडतच नसतो बरं का. इतिहास घडवण्यासाठी सगळ्या समाजाचे लोक या मंडपाखाली यावं लागतं. संत होण्याकरिता जातपात मानायची गरज नाही. राजाने सुद्धा जातपात मानली नाही. ऐका, एक इतिहास सांगतो आणि पुढे चलतो. तानाजी, यसाजी, कोंडाजी, बहिरजी, कधी माळी, कधी कुणबी, कधी धनगर, कधी ब्राह्मण, कधी मुसलमान, सगळ्याच समाजाची पोरं माझ्या राजाच्या सोबत होती. एक एक मावळा जायचा तर एकेकाला कापून एक एक गड आणायचा. एक जायचा तर 10ला कापायचा, 10 जायचे तर 100ला, 2 जायचे तर 20ला, 20 जायचे तर 200ला कापावचे. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकच आवाज येत होता, गड्यांनो राजा किर झाला शिवबा, सिंहासनी बसला शिवबा, सिंहासनी बसला. माझे छत्रपती शिवाजी महाराज आनंदाने आरूढ झाले सिंहासनावरती. एक एक मावळा जायचा, एक एकाला कापायचा, एक एक गड आणायचा. गडाची संख्या भरपूर झाली, पण ऐका, राजांच्या विरोधात एक दरबार भरला. एक ध्यानात ठेवायचं, चांगले लोक एका साईडला तर वाईट लोक. मला आज आनंद वाटला बरं का, कारण पूर्वीचे लोक काय म्हणायचे, जयंती आली की नको बाबा म्हणायचे, फक्त भजनच म्हणायचे. हे डीजे वगैरे तुमच्या, खरोखर तुमच्या गावासाठी सगळ्यांनीच एकदा टाळ्या वाजवा. लाईव्ह आहे का युट्यूबला पडणार आहे? हा, मधलं शॉर्टकट टाका, ही टाकू नका. आता नवल नाही, मी का नाही गावचं आहे, पण कीर्तन भजन नाही, तिथं डीजे चालू आहे. ऐका, आमच्या आया बहिणी बाहेर येण्यासाठी असे कीर्तनाचे कार्यक्रम ठेवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच शिकवून दिले आम्हाला. उगी डीजे हा लावावा तुम्ही, पण या लोकांना त्रास होत असेल तर तुमच्या जयंतीला काय उपयोग आहे? ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत तानाजी, यसाजी, कोंडाजी, बहिरजी, कधी माळी, कधी कुणबी, कधी धनगर, कधी ब्राह्मण, कधी मुसलमान. नॉर्मल मध्ये विको करायचे, बिन कमी करू नका. हा, सगळ्याच समाजाची पोरं माझ्या राजाच्या सोबत होती. एक एक मावळा जायचा, एकेकाला कापायचा, एक एक गड आणायचा. गडाची संख्या 10, 10ची 20, 20ची 30, भरपूर गडाची संख्या झाली. पण राजाच्या विरोधात एक दरबार भरला. आधी आदिलशहाचा दरबार. बडी बेगम नावाची बाई किंचाळली, अरे कोण है शिवा, कोण है मराठा, कोण है हिंदू, हमारे दरबार में ऐसा कोई लाल नहीं जो उस सिवा को पकड़ कर ला सके. ते शांत भरलेल्या दरबारामध्ये एकाच्या पायाचा आवाज येत होता, कर कर कर. काय नाव त्याचं? भला मोठा होता नाव त्याचं. नाव नका घेऊ त्याचं. का घ्यायचं नाही त्याचं नाव? त्याचं सांगतो ऐका. त्याचं खरं नाव होतं अब्दुल्ला. 64 बायका होता त्याला. किती? 64. 63 बायकाची कत्ल केली होती. इतिहास ऐका. खरं नाव अब्दुल्ला. 64 बायका, 63 बायकाची कत्ल केली होती. विजापूरच्या जवळ अफजलपूर नावाचं गाव आहे. आज सुद्धा त्या कबरी आहेत बरं का त्या बायकांच्या तिथे. ऐका, का त्याचं नाव घ्यायचं नाही? राजांचा इतिहास पाहत असताना एकट्यानं पाहायचं नाही, सगळ्या जातीने इतिहास पाहायला पाहिजे. अरे 10,000 घोडदळ, 12,000 पायदा, 200 उंट घेऊन तो खान निघाला आणि त्या खानाची छावणी इथंच आपल्या जवळ तुळजापूरच्या मंदिरावर पडली. 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ, 200 उंट घेऊन तो खान तुळजापूरच्या मंदिरावर आला. आणि मंदिरावर आल्याबरोबर तुळजापूरचं दृश्य पाहिला आणि पाहिल्याबरोबर जवळच्या भास्करला विचारलं, ए भास्कर, एक कोणसा देव आहे? भास्करनं सांगितलं, बोली हुजूर, ये मराठी मानाची कुलस्वामिनी, जगतजननी आई तुळजाभवानी. हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणत्याच मराठ्याच्या घरामध्ये वरण आणि पुरण शिजत नाही. अरे तळपयाची आग मस्तकाला गेली, लाल बुंद डोळे झाले आणि आदेश दिला, तोड दालो ठोड दालो, अंबाबाईचं सगळं मंदिर उद्ध्वस्त केलंय. हे दादांनो, खानानं मंदिर उद्ध्वस्त केलं, नवल करू नका. आपल्या हातानं छन्नी आणि हातोडी घेतली आणि आपल्या हातानं अंबाबाईच्या अंगावर घाव घालायला सुरुवात केली. तुकडे तुकडे केले नराधमानं. ऐका, दुसरी छावणी पल्ली शिखर शिंगणापूरला. तसं तिसरी छावणी पल्ली पंढरपूरला. वारकऱ्यांनी जरा ऐका, का शिवाजी महाराज सांगितले पाहिजे कीर्तनामध्ये. ऐका, तिसरी छावणी पंढरपूरला मध्ये तो खान आला, आया बहिणीची इज्जत लुटू लागला. भल्या चौकामध्ये गाईला कापलं त्यानं.
वाईट कृत्य करू लागला. पण ज्या दिवशी ही बातमी माझ्या राजांच्या कानावर गेली ना, आई तुळजाभवानी फुटली. ती का आत्ताचे राजे होते काय? लॉकडाऊन मध्ये मंदिर उघडण्यासाठी उपोषण करावं लागले आपल्याला. हा, अरे आई तुळजाभवानी फुटले, माझी आई फुटले. ही बातमी ज्या दिवशी माझ्या राजांच्या कानावर गेली ना, त्या दिवशी तळपयाची आग मस्तकाला गेली. माझ्या राजांच्या हंबरडा फोडून टाहो फोडून रडायला लागली. माझी आई फुटली, माझी आई फुटली. रात्र दिवस राजे झोपत नसत. फक्त खान, फक्त खान, फक्त खान, फक्त खान. आणि पहाटे एक दिवस दादांनो, माझ्या राजाच्या स्वप्नामध्ये माझी आई प्रगट झाली तुळजापूरची. उठ शिवबा प्रगटली भवानी, माझी आई फुटली. बातमी गेल्याबरोबर तळपयाची आग मस्तकाला गेली. रात्र दिवस राजे झोपत नसत. फक्त खान, फक्त खान, फक्त खान. अरे पहाटे माझ्या राजांना डोळा लागला आणि पाठच्या स्वप्नामध्ये माझी आई प्रगट झाली. उठ शिवबा, अरे झोपतोयस काय? उठ, मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. ते बोकडाचं नाव अफजल खान. उठ. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या आई तुळजाभवानीचे शब्द कानामध्ये घेतले, हातामध्ये वाघनख्या घातल्या. प्रतापगडाच्या पायथ्याला भला मोठा राक्षस पडला. प्रत्येकाला माहित आहे. घनाघनातून मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, वाघनख्याने खान फाडिला, वाघनख्याने, अरे वाघनख्याने खान फाडिला, प्रताप दुर्गावरी फाडिला, प्रताप दुर्गावरी. प्रतापगडाच्या पायथ्याला हातामध्ये वाघनख्या घातल्या माझ्या राजानं आणि भला मोठा राक्षस पडला. प्रत्येकाला माहित आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना पकवलं जावा ते. प्रतापगडाच्या पायथ्याशी, प्रतापगडच्या पायथ्याशी खाना आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या कलामती. त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काय अरे माझ्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या खानाच्या भेटी करता सुंदर असा एक शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियानाला, अशा या बनवलेल्या शामियान्यामध्ये तो भला मोठा खान दौलत आला, सय्यद बनला त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या
धनगर, कधी मराठा, कधी ब्राह्मण, कधी मुसलमान, सगळ्या समाजाची पोरं माझ्या राजाच्या पाठीमागे होती. म्हणून तर म्हणतात ना, होता जीवा म्हणून जीवबाच्या संगती महाला, जीवबाच्या संगती महाला, जीवबाच्या संगती महाला. अरे ऐका ना, माझ्या राजाला पाहून तो भला मोठा खान गालामध्ये हसला, काय म्हणू लागला, आओ शिवा आओ हमारे गले लग जाओ. खान हाथ मारी तो हंसली, खान हाथ मारी तो हंसली, अरे काय वाटलं खान किती जरी मोठा असला, माझा राजा बुद्धीने मोठा. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, चालच त्याची सावध भारी. ऐका रे दादांनो, छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लहान होते, पण बुद्धीचा विचार केला ना, 1000 लोकांची बुद्धी एकीकडे आणि माझ्या राजाची बुद्धी एकीकडे. ऐका, खानाला राजाला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याबरोबर म्हणतात, ज्याच्या रक्तामध्ये काळ असतं तो किती जरी सज्जन लोकांसोबत राहिला ना, एक दिवस ती त्याची साथ दाखवतच असते. ऐका, राजाला आलिंगन दिलं खानानं आणि आलिंगन दिल्याबरोबर खानाचा अभिमान मानला, कटारीचा वार त्यानं केला, खर खर आवाज झाला, चिलकत होत अंगाला, अरे लहानसा राजा पाहून खानाला विचार केला, दाबून मारून टाकावं. आलिंगन दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांना दाबत दाबत कटार मारली, पण राजाने माझ्या अंगामध्ये चिलकत घातलेलं होतं ना. ऐका दादांनो, चिलकत अंगामध्ये असल्यामुळं त्या खानाचा वार फुका गेला. इतक्यात भला मोठा खान एडबडला आणि माझ्या राजाने पोटामध्ये बेचवा ढकलला. वागणक्या समान केला, टरा टरा फडलं पोटाला, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, अरे प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले पावन, कृष्णचा घाट पावन, आदाविली गुलामीची वाट, मराठीशाहीचा मानला मराठीशाहीचा मानला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी भल्या मोठ्या राक्षसाला हातामध्ये वाघनक्या घातल्या, टरा 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 फाडून टाकलं. महाराज म्हणतात, सगळा इतिहास कोणासाठी केला? स्वतःसाठी. हे आत्ताचे
ही तरुण पोरं जाऊन त्या किल्ल्यावर नावं टाकतात. येड्या लोकांना ज्यानं किल्ले जिंकले त्या बिचाऱ्यानं कष्ट करू करू किल्ले जिंकले. कोणत्या किल्ल्यावर नाव कोरलंय राजाने? हा, आणि तुम्ही उगाचच कुठं तर 2 महिन्याचं असतंय तर जाऊन कशाला नादी लागला, काटा निघल तुमचा. येड्या लोकांना नीट जप माझ्या राजानं जी ठेवलंय ते. अरे भल्या मोठ्या राक्षसाला फाडलं, अनेक वाईट लोकांचा काटा काढला. फक्त तुम्ही आम्ही सुखी असावं म्हणून राजाने इतिहास केलाय. स्वतःसाठी अजिबात नाही, अजिबात नाही. आणि मला असं वाटतं जयंती करत असताना माझ्या राजांची डॉल्बी वाजली की माझ्या आया बहिणी घराच्या बाहेर निघतील का? हा, ही आया बहिणी घराच्या बाहेर यावं. राजाचं कौतुक व्हायलेलं, गावातली पोरं सुद्धा राजाच्या पाठीमागे उभा राहिलेली आया बहिणीनं पाहण्यासाठी गावामध्ये असे सत्संग असली पाहिजे, कार्यक्रम एकदा सगळ्यासाठी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असे संत दारात आले शिवाजी महाराजांसारखे. कारण शिवाजी महाराजांसोबत तानाजी होता, येसाजी होता, कोंडाजी, बहिरजी, कधी माळी, कधी कुणबी, सगळ्या जातीचे होते. म्हणून दारात संत आले की देवाला लोटायचं, पण अगोदर या संतांना पूजायचं. देव सारावे परते संत पूजावे आरते. लोक म्हणत असतील महाराज मान्य आहे म्हणले, दारात संत आले की देवाला लोटायचं पण संतांना पूजायचं. बरं महाराज, संतांनी काय केलं तुम्हाला माहित आहे? राजाने खान फाडला. कोणासाठी? झोपले का काय? कोणासाठी? तुमच्या आमच्या इतिहासासाठी. सुखी असो. बर चला पुढे. अरे जगद्गुरु तुकोबारांचा इतिहास पाहत असताना जगद्गुरु तुकोबारांनी गाथा दिली. कोणासाठी? बोलत चला की हो, बोलत चला. बर गाथा जाऊ द्या. अरे माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली. कोणासाठी? हा, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी वो अनुभवावी. सगळ्या ग्रंथामध्ये श्रेष्ठ आहे ग्रंथ, नाव त्याचं ज्ञानेश्वरी. बर, ज्ञानेश्वर महाराजांनी अजून एक ग्रंथ दिला, अमृत अनुभव. बर, ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यात सोपा ग्रंथ देऊन टाकला. त्या ग्रंथाचं नाव हरिपाठ. दादांनो, हरिपाठ होतो का आपल्या गावात? होतो. लोक म्हणत असतील महाराज हरिपाठ करून काय भेटते? महाराजांनी उत्तर दिलं, हरिपाठ कीर्ती मुख्य हरिपाठ कीर्ती मुख्य सिंगल मध्ये प्रमाण म्हणाले. लोक म्हणत असतील जगद्गुरु तुकोबारांनी गाथा दिला. बर, आम्हाला काय करायचंय? लोक म्हणत असतील ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली, अमृत अनुभव. बर, सगळ्यात सोपा, सगळ्याला पाठ असलेला नाव त्याचं हरिपाठ. हरिपाठ दिला. काय भेटतं हरिपाठानं? महाराजांनी उत्तर दिले येड्या लोकांना. एकदा त्या संताचा एकदा नुसतं तोंडामधून हरिपाठ गेला, महाराज म्हणतात त्याची कीर्ती काय? हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय. एकदा मुखानं फक्त नुसतं वाचला हरिपाठ, काय होतंय? पवित्रची होय देह त्यांचा. तुमचा देह पवित्र होतो. काय केल्यावर? फक्त मावशी
झोपू नका, नावं पाठत मला गेल्यावर सगळ्यांनी नावं सांगितली. अरे नुसतं हरिपाठ एकदा न पाठ करा, एकदा वाचला महाराज म्हणतात तुमचा देह काय होतो? पवित्र होतो. बर, वाचल्यावर देह पवित्र होतो आणि पाठ केल्यावर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ आय आला हरे पाठ पूर्वजा वैकुंठ पूर्वजा वैकुंठ हरिपाठ वाचलो तर देह पवित्र होतो. आणि तो हरिपाठ पाठच केलो ना, महाराज सांगतात नुसता वाचला की देह पवित्र, आणि पाठच केला की महाराज म्हणतात पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. अरे वैकुंठामध्ये तुम्हाला जागा आहे. बर, तुम्हाला जागा आहे, पाठ करणाऱ्याला तुम्हालाच नाही. महाराज म्हणतात जे जे पूर्वी होऊन गेले का तुमच्या घरामध्ये खाणारे पिणारे टांगडा टुंगडी, त्या लोकांना सुद्धा पूर्वजा वैकुंठ, वैकुंठात जागा आहे. ही कोण दिलं आम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांनी. स्वतःसाठी आहे काही? तुमच्या आमच्या इतिहासासाठी. तुमचं आम्ही सुखी भेटावं, सावध व्हावं, आनंदी राहावं, मजा करावी म्हणून माऊलीने ही केलं. बर, त्या माऊलींना ही करत असताना सुख दिलं लोकांनी. बर, तुकोबारायांनी गाथा दिली, सुख दिलं लोकांनी. अरे जगद्गुरु तुकोबारायांचे मुंडन करावं, चपलाच्या माळ्या गळ्यामध्ये घालावं, गाढवावर बसावं या लोकांनी, आणि येडा तुक्या म्हणून गावात वरात काढावी. बर, तुम्हाला माहित आहे मंबाजी बुवा कडाक्याचं ऊन आहे, आणि दुपारच्या प्रहारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पुढे दिसल्याबरोबर मंबाजी बुवानं रोडच्या कडेला पडलेली कातडी काढली. काठी नाही, त्या काठीला काय होते? काठी. कातडी काढली आणि तुकोबारायांच्या अंगावर मारायला धावला. जगद्गुरु तुकोबारांना मारलं. अरे एवढं मारलं दादांना तुकोबारांना, अंगाच्या चिंध्या चिंध्या रक्तबंबाळ झाली तुकोबाराय. आणि त्याच दिवशी गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन आहे. रक्तमोबाळ झालेली तुकोबाराय घरामध्ये आली. आता आवली म्हणजे तोंडानं कशी होती? आता पण लय आवल्या दिसाल त्या. बाबा 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 बा, कोण कोण भांडण करून आला तुमचा चेहरा सांगते बघा. आवली तोंडानं फाटकं म्हणायला लागली, अहो गेल्या महिन्यात तुमचं मुंडन केलं, गाडवावर वरात काढली. अहो पण आता चक तुमच्या अंगाच्या चिंध्या चिंध्या केलेत की ओ, काय लोक येत हो, असं तसं बोलायला. तुकोबाराय म्हणजे गप्पस. त्या लोकांचं ठरलंय त्रास देणं, आणि आपलं ठरलंय या लोकांचं काय करायचंय? कल्याण करायचंय, जगाच्या कल्याणा. आणि त्याच दिवशी आवलीनं अंगाला हळद लावली, तेल लावावं, शरीरामधून रक्त आलेलं थांबावं म्हणून. आणि त्याच दिवशी माझ्या तुकोबांचं कीर्तन आहे गावामध्ये, ऐका. रात्रीचा 8चा टाइम, कीर्तन उभा राहिलं, जगद्गुरु तुकोबारायांच्या गळ्यामध्ये विना आला. आता दुपारी काठीनं कोण मारले तुकोबारांना? मुद्द्यावर यायचं आपल्याला, झोपी जाऊ नका का मंबाजी बुवानं. कीर्तन चालू झालं तुकोबारायांचं, रामकृष्ण हरी सुंदरती ध्यान, अभंग घेतला, विना गेला विनेकऱ्याकड. आणि तुकोबाराने हळूच डोळे उघडून पाहिलं, तो काय सगळे लोक गच्च भरले. किती टाळकरी आहेत? 14. 14 टाळकर जिथल्या तिथं गच्च भरले. प्रत्येक माणूस आपल्या आपल्या खांबाला टक्का देऊन बसलेला आहे बघा. हे तिथलं तुम्ही नाही बसत, हे तिथलं सांगा. प्रत्येक माणसाला जिथल्या तिथं लोक बसलेत. पण तुकोबारांनी एका नजर मारली उजव्या साईडला, एक खांब रिकामा होता. कुणाचा होता ते? तुकोबारा म्हणले, ए बाबांनो भजन बंद करा, ही जागा कोणाची? लोक म्हणायला लागले महाराज त्याचं आम्ही नाव सुद्धा घेत नाही.
अहो ज्यांना तुम्हाला काठीनं मारलं, अंगाच्या चिंध्या चिंध्या केल्यात, रक्त भोंबाळ केलं तुम्हाला, त्या माणसाची ती जागा आहे. नाव त्याचं अंबाजीबुवा. तुकोबाराय आहे म्हणली बोलू नका तसं, जाऊ द्या म्हणजे त्याचा धंदा मारायचा, पण आपल्याला त्याचं सुद्धा कल्याण करायचं. जावा त्याला कीर्तनात बोलवून आणा. ही कोण म्हणतंय? तुकोबाराय आहे. आणि आम्हाला उलट बोलून बघा बरं तुम्ही, पुढच्या वर्षी इन वाटतंय का? अरे ज्यानं काठीनं मारलंय त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणता जावा, त्याचं कल्याण होईल, देव त्याला भेटल, जाऊन कीर्तनात आणा त्याला. टाळकऱ्यांनी सांगितलं हा म्हणले आमच्या गुरुला ती मारते म्हणले, आम्ही जाणार. हा जाणं होत नाही महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी बांधलेलं सोडावं आणि जावं त्याच्या घराकडे. कोणाच्या? जीव घातलंय त्याच्यानं, काठीनं मारले त्याच्या. काका आहे का कोण घरामध्ये? मुंबईच्या लक्षात आला, अरे आपण ज्याला दुपारी काठीनं मारलंय तोच गिराईक आपल्या दारात आहे. घाबरला. मी आहे येडा तुका, तुमचा येडा तुका. अहो चला कीर्तनाला. तुम्ही कीर्तनात असल्याशिवाय मला कीर्तनच करू वाटत नाही. चला कीर्तनाला. एवढ्यावर तुकोबाराय गप्प बसण्यात घरामध्ये आले. बसलेल्या मुंबाजीकडे बघून म्हणायला लागले चला हो कीर्तनाला. तुम्ही कीर्तनाला असल्याशिवाय मला कीर्तनच करू वाटत नाही. चला कीर्तनाला. आणि ऐका ना, तुम्ही कीर्तन ऐकलं की तुमचा उद्धार होईल, देव तुम्हाला भेटल, वैकुंठात जागा भेटल. चला कीर्तनाला. मुंबाजी बुवाच्या डोळ्यात पाणी आलं, लालभंद डोळे झाले, डोळ्यात पाणी आलं. मुंबाजी विचार करायला लागला, दुपारी आपण याला काठीनं मारलोय, याच्या अंगाच्या चिंध्या चिंध्या केलेत, आणि आपल्या कल्याणासाठी हे कुठं न्यायला आलाय? आपल्याला कीर्तनात न्यायला आलाय. एवढ्यावर तुकोबाराय गप्प बसले नाही. तुकोबाराय म्हणाली माहित आहे म्हणले, तुम्ही मला काठीनं मारले ना, यदा कदाचित तुमचे हात दुखत असतील, थांबा मी हात चोपतो. अरे तुकोबारायने मंबाजी बुवाचे हात धरले, हात चोपायला सुरुवात केल्याबरोबर मंबाजीने असं ढकलून दिलं तुकोबारांना. सांगितलं म्हणली अरे तुझ्या अंगाच्या चिंध्या चिंध्या केलेत, रक्त भोंबाळ केले म्हणली मी, आणि माझ्याच उद्धारासाठी मला कीर्तनाला न्यायला आलास, तू कोण आहेस? त्यावेळेस माझ्या तुकोबानं उत्तर दिले, हो म्हणले मी कोण आहे अजून मलाच माहित नाही. विचारायचं आहे ना तुम्हाला मी कोण आहे? जाऊन पंढरपूरच्या पांडुरंगाला विचारा. पुसने ते पुसा पांडुरंग, तुका म्हणे मंबाजी बनायला लागला. अरे तुला दुपारी काठीनं मारले, तुझ्या अंगाच्या चिंध्या चिंध्या केलेत, रक्त भोंबाळ केले मी, आणि माझ्या उद्धारासाठी कीर्तनात नाही. आज तू कोण आहेस? तुकोबाने सांगितलं मी कोण आहे मला माहित नाही, पंढरपूरच्या पांडुरंगाला विचारा. देहूचा येडा तुका कोण आहे? पुसने ते पुसा पांडुरंगा. काय तुकोबांचा अवतार. अरे ज्यानं काठीनं मारलं त्याच्या कल्याणासाठी तुकोबाराय कीर्तनात न्यायला. बरं चला माऊलींचा इतिहास घ्या. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी काकीमध्ये झोळे अडकावी, घरामध्ये पाठीवरची बहीण उपाशी आहे, म्हणून 4 घर भिक्षा मागण्यासाठी आळंदीला जावं माझ्या माऊलीने. भिक्षाम देई भिक्षाम देई. बऱ्याच घरामध्ये भिक्षा मागितली, कोणत्या मातेने भिक्षा दिली नाही. काही मातेला किव दया मया आली, आपुलकी आली, आणि भिक्षेमध्ये झोळीमध्ये थोडस पीठ टाकावं. माऊलीने ते पीठ घ्यावं आणि हळू 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 गावाच्या बाहेर प्रवेश करावा. आता गावाच्या बाहेर आलं का त्यांची झोपडी. किती लोकांनी त्रास दिला. त्या काळामध्ये सुद्धा एक सावकार होऊन गेला बरं का, माऊलींच्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज. त्या सावकाराचं नाव काय? सांग म्हणावं. पैसे तू घेतो रान बैठेने द्यायला काही इकडे. विसोबा खेचर. वास्तविक तो विसोबा चाटे, नंतर उपदेश झाल्यामुळे खेचर पडला, नामदेवांचा गुरु. ऐका, विसोबा खेचर. पायामध्ये बूट, पगडा, मिशा पिळदार, लाल भुंद डोळे, घोड्यावर बसून विसोबानं पाहिलं काहीतरी ज्ञाना घेऊन जाते. पाहिल्याबरोबर हाक मारले, संन्याशाच्या कार्ट्या ठाम जाग्यावर. तुम्ही तिकडे बघू नका, मी तिकडलं सांगा. जाऊ देते. माझ्या माऊलींना माहित होतं थांबलं की 100% मारणार. अरे जगाचा इतिहास लिहणारी माझी माऊली. तुम्ही आम्ही सुखी व्हावं म्हणून हरिपाठ दिला माऊलीने, पण त्या माऊलीना या लोकांनी किती त्रास दिला ऐका. माझ्या राजांना सुद्धा भरपूर त्रास झालाय जवळच्याच लोकांमुळे.
माऊलींच्या जवळ यावं. माझ्या माऊलींनी थरथर थरथर कापत काही नाही हो. माझे 2 दिवस 3 दिवस झालं माझी मुक्ताई उपाशी काहीतरी घेऊन जातोय. इकडान घोड्याहून खाली उतरावं विसोबानं आणि माऊलींच्या काकीमधली झोळी घ्यावी आणि सगळी झोळी बघावं आणि सगळी झोळी रस्त्यावरती उलटून टाकावी. योगी पाव नमनाचा योगी पाव नमनाचा हे दादा काय माऊलींना त्रास दिलाय लोकांनी. अरे माऊलींच्या काकीमधली झोळी घ्यावी, विस्कटून सगळ्या अंगरामध्ये सगळ्या रानामध्ये विस्कटून टाकावी. घोड्यावर बसावून सांगावं ए संन्याशाच्या कार्ट्यानो पुन्हा आळंदीमध्ये प्रवेश करायचा नाही. घोडं पुढे जावं आणि पुन्हा बुद्धी भ्रष्ट व्हावी. पुन्हा विचार करावा पुढे जाऊन या पडलेल्या पिठामधलं सुद्धा वरचं पीठ घेऊन जाईल आणि त्या मुक्तीला काहीतरी खाऊ घालेल. परत घोडा घेऊन यावा की हो आणि त्या पडलेल्या पिठामध्ये काय मिसळावं, बुटा सगळं पाय मिसळावा, सगळं पीठ माती वाळू एकत्र करावं. माझ्या माऊलीने रडत 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 फाटलेली वस्त्र घेऊन रडत यावं आणि घरामध्ये जाऊन ताटी बंद करावी, अर्थात दार बंद करावं आणि मुक्ताईनं पाहावं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. मुक्ताईनं उपदेश केला. ए म्हणली दादा, अरे लोकांनी त्रास दिला म्हणून काय रडतोय? उघड ताटी, जगाचं कल्याण करायचं आहे ना आपल्याला. उघड ताटी. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी बाहेर यावं. अर्थ एकच आहे, लोकांनी त्रास दिला म्हणून त्यांनी तुम्हाला शाप दिला. हा, छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांनी त्रास दिला भरपूर जवळच्याच, पण शिवाजी महाराजांनी हातामध्ये घेतलेलं सोडून दिले का? अरे माऊलींना माहित होतं किती जरी त्रास दिला तरी यांना आपण सुख द्यायचं. ऐका, विसोबा चाटेनं एवढा त्रास दिला माऊलींना, एवढा त्रास दिला, खाऊ दिले नाही हो 2 टायमाचं. पण शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यासाठी ओवी वापरली. किंबहुना सुखी पूर्ण होवनी भजिजो आदि पुरुखी अखंडित. तुम्ही सुखी राहावं, तुम्ही आनंदी राहावं. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा संसार. चला चला संसार झाला संसार सुखाचा अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोकी. जाई नागे माये, जाई नागे माये, जाई नागे माये, दया जाई नागे माये, जाई नागे माये, जाई नागे माये, दया. अरे लोकांनी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना, माझ्या शिवरायांना त्रास दिला, तरी सुद्धा या शिवरायांना, ज्ञानेश्वर महाराजांना, तुकोबारायांना फक्त तुम्ही आम्ही सुखी राहू एवढीच इच्छा होती. म्हणून महाराज म्हणतात, देवाला सोडून यांना पूजा. देव सारावे परते, संत पूजावे आरते. मनामधलीच आहे. मोहन पोद्दार, मोहन दादा आणि पप्पा. दादा या, दादा या लवकर. करिता देवार्च
करिता देव अर्चना करिता देवा अर्चना नियमाप्रमाणे 2 मिनिटं भजन होणार आहे. सर्वांनी हाताने टाळीन मुखानं ठोबा रुक्माईचा गजर करा. विठोबा रुक्माई चला एक साथ टाळ कोण आवाज देत चला टाळ 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 बोला जय ठोबा रुक्माई बोला मुर्शी बोला जय ठोबा हरी हरी
लय धट बाबा मावशी मस्त, कारण भजन करावं लागते बरं का. मग अशी सांगितलं, बोलत असताना पाहत असताना विठ्ठल आलं तर देव भेटत असतो. महाराज म्हणतात, या संतांची पूजा करा, देव सारावे परती, संत पूजावे आरती संतांची सेवा. पर संतांची जातीचा विचार करायचाच नाही का? कारण लोक नावा घेण्यासाठी हातातलं कर्म चांगलं असलं पाहिजे. जरा वाढवा बेस विको. अरे जन्म मिलना है तो भाग्य की बात होय. शब्द बघा, गोड वाटल्या तर टाळ्या वाजवा. हा, फुकटचं साधन आहे प्रोत्साहन द्यायचं. का मी तुम्हाला म्हणत नाही प्रत्येकाने पाया पडत असताना 10,000 रुपये ठेवा. लोक म्हणत असतील, बाया म्हणत असतील, माय पैसे आणले नाही, पैसे राहू द्या, सोनं पण घेतो मी, चलते मला काय.
अरे छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या मारुती बाबांची, माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची, जगद्गुरु तुकोबारांची हातातलं कर्म चांगलं होतं. कारण जगले फक्त लोकांसाठी, जगासाठी जगले, म्हणून जाऊन सुद्धा आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. गोड वाटलं टाळ्या वाजवा. अरे जन्म मिलना, ऐका मग वाजवा. अरे जन्म मिलना ये तो भाग्य की बात है, जन्म मिलना ये तो भाग्य की बात है, मृत्यु होना ये तो समय की बात है. अरे जन्म मिलना ये तो भाग्य की बात है, मृत्यु होना ये तो समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी इन लोगों के दिल में जीवित रहना ये तो किए हुए कर्मों की बात है. अरे गेल्यानंतर सुद्धा प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहता येतं, फक्त आपलं कर्म चांगलं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्म चांगलं होतं, म्हणून आज सुद्धा प्रत्येकाच्या लहानाथोराच्या वृद्ध लोक सुद्धा इथे शिवाजी महाराजांचं गुणगान करण्यासाठी. ये जरूर नहीं कि इंसान हर दिन मंदिर जाए, शब्द बघा, ये जरूरी नहीं कि इंसान हर दिन मंदिर जाए. अरे अपने कर्म ऐसे होने चाहिए, इंसान जहां भी जाए खुद मंदिराची वहा बन जाए. अरे मंदिरात जायची गरज नसते, स्मशानामध्ये तुम्ही जावा, पण आपलं कर्म चांगलं असेल ना, तिथं सुद्धा मंदिर बनू शकतं. अर्थ एकच आहे, माझ्या राजांचं, माझ्या तुकोबांचं, माझ्या मारुती बाबांचं, माझ्या माऊलींचं कर्म चांगलं होतं, म्हणून महाराज म्हणतात कर्म चांगलं आहे ना यांचं, यांच्यासाठी देवकडेला ढकला. देव सारावी परती पण अगोदर संत पूजावे आरती. बर महाराज, संतांना जात अजिबात नाही. गोरोबा काकांचं चरित्र माहित आहे तुम्हाला. कुंभार घराण्यामध्ये जन्माला आलेले माझे काका. ऐका, पायात घुंगर गळ्यामध्ये मी ना हात. वेळ आहे का तुम्हाला? नाही तर उद्या उठले की मनाची मावशी कोण आणला होता का ते, म्हणून असं नको, वेळ आहे. हा, कुंभार घराण्यामध्ये जन्माला आलेले, संतांना जात नसते याच्यासाठी चला. तुम्ही म्हणत असतात शिवाजी महाराज मराठा, हा माझा राजा आहे सगळ्या जातीचा आहे. ऐका, कुंभार घराण्यामध्ये जन्माला आलेली माझे काका, पायामध्ये घुंगर गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या घेतल्या काकाने, आणि कच 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 माती तोडवायला लागली. एक ध्यानात ठेवायचं, मंदिरात जायची गरज असते, मंदिरातला देव आपल्या घरी आला की आपला विजय असतो. जगद्गुरु तुकोबाराय मंदिरात गेले, पण मंदिरातला एक दिवस डोंगरावर देव घेऊन आले. माझे मारुती महाराज मंदिरात गेले, पण मंदिरातला देव कानेगावात घेऊन आले. साधू संत मंदिरात गेले, पण सक्सेस झाली, तो देवच घरामध्ये घेऊन आले. याला विजय म्हणायचं असतं बरं का. ऐका, पायात घुंगर गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या घेतल्या माझ्या भोळ्या संतानं, माझ्या गोरोबा काकानं. अंगणामध्ये काम सोडलं नाही, काम करत करत, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम करत करत अंगणामध्ये माती टाकावी, मातीत पाणी वतावं, पायात घुंगर गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या घेऊन कच 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 माती तोडवावी. काम सोडलं नाही काकाने, गोरोबा काकाने. पण घडलं असं, आता गोरोबा काका माझे आसवाईसा कोठे, अरे देहीच विदेही भोगू तशा भजनात रंगून जाणारे माझे काका. आपण कोण आहो, काय करावं भानत नाही, ते फक्त विठ्ठलाचं स्मरण चालू आहे. गोरोबा काकांच्या बायकोचं नाव आहे संती. काय नाव आहे? संती. संतीच्या लक्षात आलं आपल्याला लेकरू आहे लहानसं. घरामध्ये आता नवरा काम झालं की नवरा जेवायला बसल, आणि जेवायला बसला की त्याला पिण्यासाठी पाणी नाही. मडकं उचललं, कमरावर मडकं ठेवलं, चिखल तुडवणाऱ्या नवऱ्याला अर्थात गोरोबा काकांना हाक मारली, धनी. ही पूर्वीचा काळ आहे बर का. पूर्वीच्या काळामध्ये बायका नवऱ्याचं नाव काय शब्द, धनी, मालक, अहो, जी, ऐकलत का, रावसाहेब, काय नाव होते. 10-20 बाया जर एकत्र बसल्या, जुन्या काळावर का वाजू नका, आणि एखादीला म्हणलं हो तुझा नवरा जायला, बोलवून घे. आता ती जुन्या काळातली बाई कशी बोलवायची, नवरा तर जायला हाक मारायची का डायरेक्ट. हसली बाबा गाला. ऐकली ठीक नाही, ऐकली तर अहो जी बारीक आवाज, ती बिचारा यायचा. ही पूर्वीच्या काळात होत. आत्ताच्या बाया जर बसले एकत्र, एखादीला म्हणलं तुझा नवरा जायला, बोलू ती कसं, ए बंटी, बंटी, जसं दारात पडलेलं कुत्र्याचं पिल्लू आहे. ही बंटी पण लय बायकोनं बंटी म्हणले, पिल्लो, तुझं पिल्लू होईल ते.
कुणा कुणाचे जमले ती पिल्लूच म्हणते म्हणून घ्या देव लिहून. ऐका, पूर्वीचा काळ होता गुरुजी. हा, प्रत्येक बाईच्या कपाळाला लालभुंद. शास्त्र सांगतं जिच्या कपाळाचं कुंकू मोठं तिचा नवरा गुटगुटीत. आता कुंकू गेला, आता काय आली टिकली. आंघोळीच्या टायमाला कुठं टिकली, टिकली तर टिकली नाही तर हुकली. हा, कपाळाला कुंकू. बर, प्रत्येक बाईच्या डोक्यावर पदरा. ए राहू द्या मावशी, या सांगितलं गडबडून असं इतके वेळ कुठं घेत. काळ वेगळा सुंदर असायचं. हा, कपाळाला कुंकू, डोक्यावर पदूर असायचा. पूर्वीचे मास्तर पण कशी होते. टोपी असायची, धोतर असायचं, अंगावर निहरू असायचा. कोण आहे अहो मास्तर शब्द कसा. मास्तर गुरुजी, हा शब्दातच ताकद. आता मास्तर गेले, गुरुजी गेले, आता आले सर. काळ गेला. जुन्या काळातली ही विद्यार्थी कशाने घडली, ही जी घडलीत ना जुना मास्तर. रविवारचा सुट्टीचा दिवस आहे तरी सुद्धा मास्तर जर गल्लीत फिरायला लागला आणि गोट्या जर खेळत असली मुलं, रविवारी सुद्धा शिक्षकांना भ्यायचे, आदर करायचे, सन्मान करायचे. गोट्या जाग्यावर टाक, मास्तर दिसला की कुण्या हे आलं बघ. काळ होता फार सुंदर. आणि मास्तर वर्गात आला की शिकवायचा. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. कधी धर्म शिकवावा त्या मास्तरानं, कधी अलग वर्गामध्ये तर माई शिकवावी. का आई, शिक्षक लोकांनी आई वडील शिकविले पाहिजे. कारण जोपर्यंत आई वडिलांच्या कष्टाची चीज यांच्या कानापर्यंत जात नाही ना तोपर्यंत हे सक्सेस होत नसतात. मास्तर वर्गात आला की शिकवायचा. राजा नीट शिक, तुझ्यासाठी आई तुझी दररोज कष्ट करते, हाताला फोडं उठलेत कष्ट करून, नीट शिक असं सांगितलं की लगेच लेकरू शिकायचं. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यानी 9 दिवसानी केले कृतार्थ जन्म देवोनी. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. फार सुंदर. कधी आई शिकवायचा, कधी बाप शिकवायचा. अरे बाप शब्द आला ना कचकनी डोळ्यात पाणी यायचं विद्यार्थ्याच्या. सुंदर काळ होता तो. मास्तर वर्गात आला की देशावरचं प्रेम शिकवायचा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ए मेरे वतन के लोगों आँखों में भर दो, शहीद हुए उनकी जरा याद करो. हा काळ विचित्र होता पूर्वीचा काळ. शिक्षक वा वा, वातावरण मस्त. आता वातावरण बिघडलंय. जुन्या काळातले लोक शेतामध्ये जायचे पहारा करायला. सकाळी घरामध्ये आल्याबरोबर हाक मारायच, होई गे बायकोला हाक मारायच, होई गा ऐकतेस का. घरामधून आवाज यायचा. नवऱ्यानं होई गा म्हणलं की जी जी बारीक ह्याच्यात बारीक आवाज बायकांचा. होई गा जी बारीक आवाज यायचा बायाचा. आता होई गा काय तुम्ही म्हणत असता 1.5 महिन्यातले अनुभव आहे. फार विचित्र. ऐका, मुद्द्यावर यायचं. ओल्ड इज गोल्डचा बरं का. जुने लोक आहेत का तरुण पोरांनो, जुने लोक सांभाळून ठेवा, वारकरी लोक. कारण ही सोनच आहे तुमच्यासाठी. थोडं आड येतील
पण आड कशामुळे ते काहीतरी कारण असणार. आणि तुम्ही पण तरुण पोराला धरून राहायचं. कारण तरुण पोराला काय धरून राहायचं मी सांगत नाही. तरणा भाग्यवंत जुने लोक सांभाळायचे. कारण हे आहेत म्हणून ही वारकरी संप्रदाय. आणि जुन्या लोकांनी तरण्या पोराला सांभाळायचं. कारण ही देतेत म्हणून बघू खुशी चालतंय. कारण सगळं एकत्र झालं. तुम्ही म्हणत असाल का? कारण तरण भाग्यवंत नटे हरी देव नटतो तरुण पोर आले की. म्हणून सगळ्यांनी यावं बरं का. मस्त. गोरोबा काकांच्या बायकोच्या लक्षात आलं घरामध्ये पिण्यासाठी पाणी नाही. आणि गोरोबा काकांना हाक मारली, धनी पाणी आणण्यासाठी जाते, माझ्या बाळावर थोडस लक्ष द्या. आता गोरोबा काकाचा पुढे चेहरा होता. विठ्ठल नामामध्ये मान हलवत होती. हिला वाटलं होय म्हणलीत काय की लक्ष देतो बाळावर. बायको गेली पाण्याला. ही सगळी व्हायलेली घटना ती लेकरू डोळ्यानं पाहत होता काकांचं. लेकराच्या लक्षात आलं आपली आई कमरावर काहीतरी ठेवून बाहेर गेली. तळपयाच्या मस्तकाला गेली. लेकराच्या हंबरडा फोडून ट्याव 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 हंबरडा फोडून लेकरू रडायला लागलं. कारण लेकराला माहित होतं घरामध्ये सगळ्यात प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे लेकुराचे वाहे. कारण लेकराचं काय आहे ते फक्त आईला माहित असतं. लेकरू किती पण लांब जाऊ द्याव, आईच्या अंतःकरणातून लांब जात नसते. लेकरानं पाहिलं माय बाहेर गेले. त्या हंबरडा फोडून रडायला लागलं. पण लेकरानं समोर पाहिलं आपला बाप पायात घुंगर गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या घेऊन काय तुडवायला लागलाय? चिकन तुडवायला. खदकनी गालामध्ये हसलेली करून रांगत 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 बापाच्या जवळ गेलं. हंबरडा फोडून रडायला लागलं. तरी सुद्धा गोरोबा काकांचं ध्यान लेकरावर. फक्त विठ्ठल नामाचा जयघोष. शेवटी लेकरान चिखलात प्रवेश करावा, धोत्राला धरावा, झटकी द्यावं, तरी सुद्धा गोरोबा काकांचं ध्यान फक्त विठ्ठलावर. लेकराच्या लक्षात आलं बाप पाहत नाही म्हणून हंबरडा फोडून झटकी द्यायला लागलं. घडलं असं, गोरोबा काका चिखल तुडवीत असल्यामुळे गोरोबा काकांचा पाय लेकराच्या हातावर पडला. हाताचा मानावर, मानेवरचा पाठीवर, पाठीवरचा पोट, सगळं सगळं हात पाय चिंगरून 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 टाकले फक्त विठ्ठलाच्या भजनामध्ये. कुंभाराने बाळा तुडालीले पाय, नवलाची गोष्ट ऐक सखय बाळ, नवलाची गोष्ट ऐक सखय बाळ. कुंभाराने बाळा तुडालीले पाय, कुंभाराने बाळा तुडालीले पाय, कुंभाराने बाळा तुडालीले पाय. अरे बाळ तुडवलं होतं. बाळ कसं हसत खेळत, बर हसायला लागलं होतं. रांगत रांगत खेळत आलेलं होतं. हसत खेळत बोबडे बोलत. बर बाळ तुडविले याशी शुद्धी नाही, नवलाची. नवल घडले रे दादांनो. अरे पोटच्या लेकराला कच 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 तुडवून टाकलं गोरोबा काकाने. कोणाच्या भजनामध्ये?
विठ्ठलाच्या. आणि घडलं असं, ज्यावेळेस संकट आलं, अरे विश्वाच्या मालकानं कुंभाराचं रूप धारण केलं. ज्यावेळेस गोरोबा काकांचे हात तुटले होते ना, आता जास्त लांबीत बसत नाही, वेळ झाली, संकट आलं गोरोबा काकावर, मडके बनना गेले, खायला भेटना गेलं गोरोबा काकांना. मालकाला काळजी पडली, पांडुरंगाला, पांडुरंगानं कुंभाराचं रूप, रुक्मिणीनं कुंभारणीचं रूप. पर गाढव कोणाला बनवायचं, मारली गरुडाला हाक, गरुड गाढव. काकांच्या दरबारामध्ये यावं घरामध्ये, आणि काकाला सांगावं आम्हाला फक्त मडके बनवता येतात, आम्हाला दुसरं काम येत नाही. काका खदकणी गालामध्ये हसले, म्हणले आता आपल्याला पोटाला भेटते गड्या. काकाने घरामध्ये घ्यावं विश्वाच्या मालकाला, माझ्या पांडुरंगाला. आणि या संतांच्या घरामध्ये माझ्या पांडुरंगानं पायात घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळे घेतले. पांडुरंगानं सुद्धा अंगणामध्ये माती टाकली, मातीमध्ये चिखल, पाणी वतलं, पायात कच तुडून त्याचा चिखल बनविला. नवल करू नका, गोळा बनलेला फिरलेल्या चाकावर बनला. आणि त्या चाकावर जी माती होती त्या मातीला आकार देऊ लागला. वेगवेगळे मडके, वेगवेगळे रांजणं, झाकण्या बनवू लागला. अर्थ एकच आहे, विश्वाच्या मालकानं जातपात पाहिली नाही, त्यांच्या घरामध्ये जाऊन सेवा करायला सुरुवात केली. फिरत्या चाका वरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार. अरे विश्वाच्या मालकानं कुंभाराचं रूप धारण करावं आणि संतांची सेवा करावी. म्हणून महाराज म्हणतात, देव सारावे परते, अगोदर संत पूजावे, आरती झालेली सेवा सद्गुरु चरणी अर्पण करतो दादा, आणि सेवेला पूर्णविराम देतो. बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष आहे. वास्तविक पाहायला गेलं मी फार मोठा कीर्तनकार नाही, वाजवणं आणि गाणं माझा छंद आहे. लोक म्हणाले हळूहळू कीर्तनाला सुरुवात करा, तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी. तुका म्हणे सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याची संधी प्राप्त झाली. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, पंचकृषीतील सर्व टाळकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मला वाटतंय प्रतिवर्षाला तुम्ही कीर्तनाचा एक कार्यक्रम ठेवत जावा, कारण त्या का होईना निमित्तानं माझ्या आया बहिणी घराबाहेर येतील आणि तुम्ही केलेल्या ह्या कर्तुकाला काहीतरी पुण्य लागत. झाली सेवा माझ्या राजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. शेवट चाल म्हणा. व्यंकटदाजी आणि 2 होते रे. तुका
Thank you.